पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणून करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करो नियास अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्री संत वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय यांचे असणारे मोठे बंधू कान्होबा महाराज यांचा काकड्यामधील 4 कडव्याचा अभंग मी तुमच्या समोर उपस्थित केला आहे। विठाला 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 या अभंगातलं नेमकं कान्होबा महाराजांचं काय म्हणणं आहे? आवाज दे दादा याला थोडा। याचा विचार आपल्याला राहिलेल्या तासाभरामध्ये करायचा आहे। तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आणि नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नामयज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादानं संत परंपरेच्या आशीर्वादानं सर्व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानं राजकीय क्षेत्रातील असतील पारमार्थिक क्षेत्रातील असतील सामाजिक क्षेत्रातील असतील शैक्षणिक क्षेत्रातील असतील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या अथक प्रयत्नानं आणि सहकार्यानं पांगरी ग्रामस्थानं हा घातलेला पारमार्थिक अट्टहास आहे। विठाला 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 या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। आदरणीय ज्यांना सुरुवातीला गोड चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आदरणीय पोले गुरुजी खऱ्या अर्थानं गुरुजींकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा। पोले गुरुजींना मनापासून वंदन आहे। त्यांना ज्यांना साथ केली आदरणीय राम महाराज जगताप महाराजांनाही वंदन आहे। मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार प्रमोद महाराज युवा कीर्तनकार तुमचं कीर्तन बी झालं वाटतं इथं आहे नाही। आदरणीय सर्व गुण संपन्न असं म्हणूया त्यांना आपण महाराजांनाही साष्टांग प्रणिपात। आदरणीय हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज महाराजांनाही वंदन आहे। आदरणीय सर्व ही संस्थेतील साधक वृंद आदरणीय परिसरातून आलेली सर्व टाळकरी भजनी मंडळी माझ्याबरोबर आलेले आमचे आदरणीय राम महाराज यांनाही मनापासून वंदन आहे। साऊंड सिस्टीम एक नंबर आहे। साऊंडवाल्याला सुद्धा खूप खूप पुढील वाटचाली करता तुम्हाला शुभेच्छा। आजच्या या कीर्तनाकरता ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे असणारे माझे परम आदरणीय परम मित्र ज्यांची इथून एक 30-40 किलोमीटर अंतरावरती कथा चालू आहे असे वृंदावन निवासी माझे परम आदरणीय परम मित्र खऱ्या अर्थानं मित्राला भेटण्याकरता 40 किलोमीटर येणारा एक मित्रच असू शकतो आणि त्याचं उदाहरण म्हणजे आमचे आकाश महाराज आहे। हा कथा चालू असताना ते गाव सोडून इकडं मित्राला भेटायला येण्याकरता मला वाटतं हे सुदामाची कृष्णाची भेट आहे। विठाला 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 म्हणून आदरणीय पूजनीय आकाश महाराज शास्त्री खऱ्या अर्थानं महाराजांचं खूप मोठं कार्य वृंदावन धाम या ठिकाणी महाराज सध्या वृंदावन या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम खऱ्या अर्थानं शास्त्रीजी करतायत। वारकरी शिक्षण संस्था वृंदावन या ठिकाणी महाराष्ट्रातली पहिली वारकरी शिक्षण संस्था जर कोणी स्थापन केली असेल तर ती आमच्या आकाश महाराजांनी केली आहे। म्हणजे ज्ञानोबा आणि तुकोबा हे उत्तर भारतामध्ये सुद्धा मला वाटतं या वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करतायत। महाराजांना खऱ्या अर्थानं शतशः या ठिकाणी वंदन करतो। आदरणीय सिद्धांत महाराज आहेत आणि या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारे आपुलकी कीर्तनाचे हे यूट्यूब चॅनल त्या चॅनलचे सर्व आमचे यशवंत दादा त्यांनाही मनापासून वंदन आहे। आणि राहिलेल्या वेळेमध्ये या अभंगाचा विचार पाहू। विठाला
त्यांच्यामुळे इथं येण्याचा सुयोग आदरणीय आमचे सुदामजी सारखं फोन करत होते, कुठवर आले. आता त्यांचं प्रेम कळण कुठवर गेले का गेले आहे का नाही. हा म्हणून हे काय आता सिस्टम मध्येच आहे का नाही. विठाला 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 विठाला. अभंग श्रीमंत श्री कान्होबा महाराजांचा अभंग आहे. आपला हा सप्ताह शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या षष्टीच्या पर्व काळावरती हा सप्ताह आहे. बीज आणि षष्टी खऱ्या अर्थानं दोन्हीही संतांचा विचार केला तर दोघांचंही वैकुंठ गमनच आहे. जगद्गुरु तुकोबारायचं वैकुंठ गमन आणि नाथबाबाचा जलसमाधी सोहळा. हा या दोन्हीही पवित्र अशा पर्व काळावरती पांगरी ग्रामस्थानं घातलेला हा परमार्थिक अट्टहास आहे. बघा, या दोन्हीही संतांचा विचार केला तर एक सदेह वैकुंठ गमन आणि एकाची जलसमाधी. माणसाच्या जीवनामध्ये दोन सोहळे होतात बघा. कोणते बोला ना. देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. दोन सोहळे होतात, एक जन्माचा आणि एक मृत्यूचा. आता तुम्ही सगळे चिंतन ऐकणारी माणसं आहेत. खरं सांगा, जन्माचा आणि मृत्यूचा हा सोहळा इच्छिक आहे का अइच्छिक आहे? बोला बोला बोला. जन्म आणि मरण हे इच्छिक आहे का अइच्छिक आहे? अइच्छिक आहे. म्हणजे इच्छा असली तरी जन्माला यावं लागतं आणि इच्छा नसली तरी जन्माला यावं लागतं आणि असली नसली तरी मरावं लागतं. हा पण काही इच्छिक सोहळे आपल्याला पाहायला मिळतात. त्या इच्छिक सोहळ्यामध्ये आपल्याला दोन सोहळे प्रामुख्यानं पाहायला मिळतील आकाशजा महाराज. पहिला सोहळा आहे वाढदिवसाचा सोहळा. कोणता कोणता बोला बोला. याला आवाज देणार दादा? त्यांचं काय चुकत नव्हतं असं म्हणावं लागलं का? विठाला 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 विठाला. वाढदिवसाचा सोहळा हा इच्छिक आहे का अइच्छिक आहे? ऐकू दे थोडा. बोला ना. इच्छिक आहे. मनाला वाटल तेव्हा करू शकतो आणि नाही केला तरी काही लोक नाव ठेवणार नाही. पण खरं सांगा, वाढदिवस हा वाढदिवस आहे का घट दिवस आहे? घट म्हणजे घट पातळ नाही बरं. घट म्हणजे घटत जाय. एक 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 दिवस पाठीमागं काय होतोय? हा ज्ञानोबा म्हणले ना, जन्मलिया दिवस दिवसी होऊ लागे काळाची या ऐसी वाढती पुढत करीती उल्हासे उभविती गुडिया. ज्ञानोबा म्हणतात जन्मलेला दिवस एक 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 दिवस काय होते बाबा पाठीमागं जावं लागलेलं आहे. जवळ बाळ बळिया वाढे. त्याचा इको कमी करा. जवळ बाळ बळिया वाढे तव तव भोजे नाचती कोडे. तव भोजे नाचती कोडे. ते निमाले आतुली कडे ग्लानीची नाही. बघा, ते निमाले आतुले कडे ग्लानीची नाही. जसं जसं वय वाढतंय पुन्हा त्याच्यासारखं दुःख जगात दुसरं कोणतंच नाही. विठाला 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 सुरुवातीला बरं वाटतंय पण शेवटचा काळ त्याच्यासारखी ग्लानी ज्ञानोबा राय म्हणले दुसरी कोणतीही नाही. म्हणजे एक 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 दिवस काय होतोय? जयाचे आयुष्य धाकुटे होय फळ प्रज्ञा जिरो निजाय. तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून ज्ञानोबा म्हणतात. एक 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 दिवस काय होतोय आपला? आयुष्य जात आहे आयुष्य जात आहे
वर्षातला चाललेला आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. एक एक दिवस आपला चाललेला आहे, पण याला माणसं काय म्हणतात? वाढदिवस म्हणतात. हा इच्छिक सोहळा आहे. आणि दुसरा जो सांगितलं तुम्हाला इच्छिक, तो बोला ना. वऱ्हाडिया संगे नवरिया संगे वराढी सोहळा, मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न. लग्नाचा सोहळा इच्छिक आहे. काय इच्छिक आहे? बोला ना. इच्छिक आहे. पण हे दोन सोहळे जे आहेत ते ऐच्छिक आहेत. पण हे दोन्हीही सोहळे ज्यांच्या इच्छेच मध्ये चालतात त्याला संत असं म्हणतात. विठाला 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 विठाला. अहो मनाला येईल तेव्हा येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वरता. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. हो येणार शिक्का, येणार शिक्का, पाठविलाय लोका, पाठविलाय लोका. हे आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, हे आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. महाराजांनी शिक्का मूर्तबच केलं त्याला. एकंदरीत शिक्का पाठविला पाठविला हे लोका, आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक. हा आम्ही आलोत, आम्हाला कुणी आणलं? उलट त्याला आणावं लागतंय. कुणाला? बोला की. आणि याला रूपाबळे आणि करोनी खळे हरिदासी. याला स्वइच्छा प्रारब्ध, परीच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. विठाला विठाला स्वयच्छेनं मुक्त छंदानं जगणारे ते संत आहेत. मनाला वाटेल तेव्हा येतात आणि मनाला वाटेल तेव्हा जातात. काय ओवी होते राम महाराज? या रीती पांडवा झाकल्या घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा, या रीती पांडवा देह ठेवी. जेव्हा वाटण तेव्हा. आता तुम्ही सगळे परभणी जिल्ह्यात, परभणीच येते ना आपल्याला, नांदेड येते. मला वाटतं सगळ्यांना मोतीराम महाराजांचं चरित्र माहिती आहे, मारुतराव महाराजांचं सुद्धा चरित्र माहिती आहे. सांगून देह ठेवला. विठाला 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 विठाला.
येतानाही मनाने येतात आणि जाताना सुद्धा मनाने जातात. इथं कोणाचा त्यांना प्रॉब्लेम, अडचण बिडचण, कोणाचं मानायचंय कमी जास्त, त्यांच्यापाशी काय त्याच्याशी संबंध अजिबात नाही. आपल्याला इच्छा नसली तरी केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले आईचे किती, उपजले मेले आईचे किती, हरिमुखी गाता हरमणी चिंता, हरिमुखी गाता 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 हरमणी चिंता. ओ उपजले मेले आईचे किती, उपजले मेले आईचे किती, हरिमुखी गाता हरमणी चिंता. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. इच्छा नसलं तरी आपल्याला यावं लागतंय आणि इच्छा नसलं तरी सुद्धा हे मृत्यू लोक सोडून बोला ना जावं लागतंय. हा, आपल्या इच्छा नसताना सुद्धा घटना घडतात तरी सुद्धा आपल्याला एवढा काय बोला की इगो काय काय हा आता ते कसं बोलू इथं पण इगो म्हणू त्याला आपण. काय आपल्याला ह्याच्यातलं कळत नाही आणि त्याच्यातलं कळत नाही तरी म्हणतंय माझ्यासारखा महाराजच नाही. बघा आता तुम्ही ऐकताय पण माझं बोलणं तुमच्यावर न माझ्यावरच घालून बोलतो आहे का नाही. आम्हाला कशातलंच काही कळत नाही तरी सुद्धा आम्ही म्हणतो तर आमचा लयच मोठा पारमार्थ आहे. खरं सांगू तुम्हाला, काही नाही कळून आम्ही पारमार्थ म्हणतो तर कानोबा राय त्या बोधापर्यंत जाऊन सुद्धा आज म्हणतात आम्हाला उचित करा. विठाला विठाला आपण आपलं काम बीच में मेरा चांद भाई रामबो. आपल्याला कशातलंच काही कळना, परमार्थातलं अजून प सुद्धा कळालेला नाही. तुमचा विषय द्या सोडून, आम्हाला सुद्धा नाही कळाला. आता लोक आम्हाला म्हणतात हरिभक्त. बोला की राव तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? काही नाहीत ना. काय म्हणतात लोक? बाबा घडलेली घटना सांगतो. 2-4 दिवसापूर्वी रामबो माझा पोरगा आहे 5 वर्षाचा, दुसरीला या वर्षी. ते मला म्हणला बाबा तुमच्या नावा पुढे हे कमून लावते. हे खरं बरं. ते म्हणला ह भ प याचा अर्थ काय होतो? त्याला म्हणलं मला बरं वाटलं बरं का त्यानं विचारल्यावर. त्याला म्हणलं बाळा ह म्हणजे हरी, भ म्हणजे भक्त आणि प म्हणजे परायण. जो हरीच्या भक्तीमध्ये परायण आहे असा तो हरिभक्त. ते जरा पुढचं चॅप्टर आहे. ते म्हणलं बाबा त्याच्या पुढं ते टिंब लिहिलेले ते कशामुळे लिहिले? ह च्या पुढं 0, प च्या पुढं बोला 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 0 आणि भ च्या पुढं सुद्धा. त्याला मी म्हणलं बाळा आम्ही हरीमध्ये सुद्धा बोला की राव 0 भक्तीमध्ये सुद्धा आणि परायणमध्ये सुद्धा असेच आम्ही हरिभक्त परायण. विठाला 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 विठाला. खऱ्या अर्थानं आम्हाला उचित होण्याची गरज आहे तेव्हा समाज उचित होईल. अगोदर आम्ही जाग व्हावं आणि मग लोकाला जाग करावं. आजचा अभंगच काकड्यातला आहे. कशातला अभंग आहे? इथं एक वारकरी असा नसेल की त्याचा हा अभंग पाठ नसेल. काकडा काय करतो तर काकडा हा जागवण्याचं काम करतो. बाबा कुणाला जागवण्याचं काम करतो तर खरं सांगू तुम्हाला काकडा हा जगाला जागवण्याचं काम करतो. बाबा याच्यात नवल नाही. काकडा हा देवाला जागवण्याचं काम करतो. मला वाटतं याच्यातही नवल नाही. पण नवल त्याच्यात मला वाटतं की ज्यानं काकडा लिहिला का नाही. कुणी लिहिलाय? माझ्या आज्याने आहे का नाही. कुणी लिहिलाय? संतांनी लिहिलाय. गुरुजी संत अगोदर संतांना जाग करतात हे नवल आहे. उठा साधू संत साधा पुलहित, साधू संत साधा पुलहित. हो जाईला नरदेह मग कैसा भगवंत,
गुरुजी कुणाला जागा करतात? संतांना जागा करतात. उठा साधू संत, आणि काय म्हणले? साधा आपुले हित. खरं सांगा, जागा होण्याची त्यांना गरज आहे का जागा होण्याची आपल्याला गरज आहे? हा, आपल्याला गरज आहे. पण इथं संतांची तर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की संत अगोदर संतांना जागा करतात. नाथ महाराजांचाच एक प्रसंग आहे ना, लय मोठा, सगळ्यांना माहिती, पण 1-2 मिनिटं आपल्याला गरज आहे म्हणून त्याला स्पर्श करून जाऊ. नाथ महाराजाकडे एक माता माऊली आली, म्हणली महाराज माझं पोरग गुळ खातंय, त्याला सांगा गुळ खाऊ नको. काय म्हणली ती माता माऊली? गुळ खाऊ नको, एवढंच सांगा फक्त. नाथ महाराज म्हणले बाई 15 दिवसांनी या. काय म्हणले? ती माता माऊली म्हणली बाबा फक्त 2च शब्द आहेत, एवढंच सांगा गुळ खाऊ नको. नाथ महाराज म्हणले तुला कळतंय का? उठ. 15 दिवसांनी. आता बिचारी आज्ञाधारक होती म्हणून बिचारी उठली, नाही तर आजची म्हणली असती ते काय बाबा आहे का नाही. पण ती बिचारी गेली आणि 15 दिवसांनी आली. आणि 15 दिवसांनी आल्यावर मग नाथ बाबा याला सांगा गुळ खाऊ नको. नाथ बाबाने एका क्षणाचाही विलंब न करता मग त्याला म्हणले बाळा गुळ खाणं चांगलं नाही, बेंड येत असतात. तुम्ही झोपले का जागेत? गुळ खाणं चांगलं नाही. आता क्षणाचाही विलंब लावला नाही. काय कारण? त्याचं कारण असं, नाथ महाराज अगोदरच गुळ खात होते. लक्षात येते ना? नाथ महाराजांनी 15 दिवस गुळ खायचा सोडला आणि मग त्या पोराला सांगितलं, म्हणून उठा साधू संत. अगोदर आपण जाग व्हावं आणि मग जगाला जाग करावं. संत संतांना जाग करतात आणि मग संत जागे झाले की मग लोकांकडे येतात आणि मग लोकांच्या डोक्यावरून हात फिरवतात. बाबू परमार्थ करावा, येड्यावानी वागू नये, असं दारू 2 घोट जास्त प्यावा असं म्हणतात का? बोला ना. नाही नाही नाही, तरी सुद्धा बाबू नादाला लागत. कुणाच्या? बोला ना राव. तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना, का लागलात नोकऱ्याला? सगळे शेतकरी. पेरणीच्या दिवसात एक पाखरू ओरडतं बघा, काय म्हणतात त्याला? पावश्या. तो सगळ्या शेतकऱ्याला संदेश देतो, पेरते व्हा. काय म्हणतो? तसा अर्धा तास तुम्ही जरा बोलते व्हा, म्हणजे मलाही कळलं मी काय बोलतोय का नाही. हा, समाजाला जागवत असताना म्हणतात उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, आणि चुकवी व्यथा जन्माच्या, आता जागा रे बाईनो जागा. समाजाला जागवतात. जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाळानो, राम नामे जागा. या समाजाला जाग करतात. आणि मग हा समाज जागा झाल्यावर म्हणतो महाराज नेमकं आता काय करावं, कुठं जावं. आणि मग या समाजानं इतकी वृत्तीवर भानावर आले की मग म्हणतात अरे येड्यानो तुमची ते वाट पाहतोय. कोण कोण कोण? देव. संत काय करतात हे मला जर विचारलं ना, तर संत आपली आणि देवाची भेट घालून देतात. आपली आणि देवाची काय करतात? भेट. कशी घालून देतात? त्या काकड्यातच घालून देतात. बघा ना, इकडं आलं की म्हणतात उठा जागे व्हा रे आता. अगोदर संत संतांना जागवतात, पुन्हा आपल्याला जागवतात. उठा बाबा, चांगलंय, तुमचा देव वाट पाहतोय, वाट पाहे उभा, भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावेळ. आणि मग लोकाला विश्वास बसतो, खरंच महाराज सांगते ते खरंय, बघत असन वाट आपली देव. आणि मग काढून देतात त्यांना. कुठं? बोला ना. पंढरपूरला आषाढी वारी, कार्तिकी वारी. मग मधून हे दिंडीनी समाज निघाला की मग संत या समाजासोबत चलत नाहीत बाबा, मग मधल्या मार्गानं डायरेक्ट पांडुरंगाकडे जातात. कोणाकडं? पांडुरंगाकडं. आणि मग पांडुरंगाला सुद्धा जेवढं समाजाला ओरडून सांगत होते ना उठा जागे व्हा रे आता, तसं पांडुरंगापाशी जाऊन सुद्धा पांडुरंगाला म्हणले 10 वाजलेत, कवर झोपायचे पांडुरंगा. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, प्रभात समयो पातला, वैष्णवाचा मेळा गरुड, वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला. पांडुरंगा प्रभात समयो पातला, समयो पातला, वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला.
असं समाधान झालं म्हणजे टाळ्या वाजवता बरं. हे बॉल म्हणजे डायरेक्ट पब्लिक मध्ये जाऊन पडला, 6 आहे का ना? हा स्टेडियमच्या पण बाहेर. उठा पांडुरंगा देवाला उठवतात, प्रभात समय पातला. आणि तुम्ही म्हणता लोक परमार्थ करीत नाही. बघा कुठून गर्दी झाली, कुठून वाळवंटापासून तर थेट महाद्वारापर्यंत. आणि सुरवरांची दाटी उभे जोडून हात. आणि तुम्ही म्हणता समाज प्रेम करत नाही, भक्ती करत नाही. म्हणजे इकडं समाजामध्ये आले तर समाजालाही जागवतात, आणि देवाकडे गेले तर देवालाही जागवतात. अशा प्रकारे आपली काय करून देतात, बोला ना, भेट घालून देतात. पण ही भेट घालून देण्याकरता अगोदर त्यांना स्वतःला जागं व्हावं लागलं. ते जागे होऊन सुद्धा आज म्हणतात उचित करा विठाला 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 आज कान्होबा महाराज म्हणतात करोनी उचित. कारण परमार्थाचा अधिकारी व्हावं लागतं. काय व्हावं लागतं? अधिकारी व्हावं लागतं. अधिकार झाल्याशिवाय त्याचं ज्ञान आपल्याला येत नाही. कीर्तन करता आलं म्हणजे लय ज्ञानी झाला असा तुमचा गैरसमज असेल तर तो काढून टाका. खरंच सांगतो तुम्हाला, कीर्तन करणं म्हणजे वैष्णव महाराजांचं प्रमाण नाही. कीर्तन करीसी तरी कीर्तनकार होशी, पण वैष्णव न होशी अरे जना. हा, कीर्तन करून तू चांगला वक्ता होऊ शकतो, लोकाला चांगलं तू घुमवू शकतो, आहे का नाही? लोकाला तू चांगलं बोलू शकतो, तुझ्या बोलण्याच्या भयकाव्यामध्ये आणू शकतो. पण तू उचित होऊ शकत. उचित होण्याकरता या संत परंपरेनं फार खस्ता खाल्ल्या बाबा. उचित होणं एवढं सोपं नाही. तुकाराम महाराज म्हणले आम्हाला इथपर्यंत येण्याकरता एवढ्या खस्ता खाव्या लागल्या. महाराज म्हणले याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी चोपदार? शेवटचा दिस गोडवा. शेवट म्हणजे मरण काय? बोला ना, शेवट म्हणजे मरण, शेवट म्हणजे मृत्यू लोक सोडणं. शेवटचा दिस गोड व्हावा म्हणजे साध्यापर्यंत पोस्ट करा, ही तुकोबरायची खऱ्या अर्थाने यातून अपेक्षा आहे. साध्य गाठणं हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे बाबा. साध्य गाठणं म्हणजेच उचित होणं. साध्य सगळेच साध्याच्या दिशेनं, सगळ्याचाच प्रवास सगळ्यालाच वाटतंय. आता प्रत्येक शाळेमध्ये जाणाऱ्या पोरांना वाटतंय की आम्हाला काय लागावी, बोला ना, नोकरी लागावी. पण खरं सांगा पांगरीकर, जेवढे शाळेत जाते तेवढ्याला नोकरी लागते का? कुणाला तरी एखाद्याला विरळा पावे, विरळा पावे. हा काय म्हणले? तैसे आस्तेच या महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीच्या पहिलं तरी उपायला नाही. एखादा, हा बघा ना, एखादा कुणीतरी. आता जाऊ द्या, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्यांनी सांगितले म्हणून. सध्या आंब्याचे दिवस आहेत. कशाचे? खायचे नाही बरं. आंब्याला आलाय, काय आलाय? तौर आलाय. आता त्या तौराकडे पाहिल्यावर खरं सांगा गावकरी, काय रे किती दिसतात सध्या? बारीक 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 किती दिसायल्यात? एका तुऱ्याला शास्त्रीजी कमीत कमी 50-100 तरी कैरी. असं एका तुऱ्याला 100 कैरी, तर सगळ्या आंब्याला किती कैऱ्या? गणित करा आणि मला सांगा. कॅल्क्युलेटर सुद्धा बंद पडल, इतके मोठे त्याला कैऱ्या, असंख्य कैऱ्या त्याला म्हणू. पण खरं सांगा, घरात तेवढ्या येतात का हो? बोला ना. काही कशात सापडतात? वाऱ्यात सापडतात, काही गारपीट मध्ये सापडतात, काही पाखरं खातात. बरं, पाखरं खाऊन खाऊन जेवढं उरलंय तेवढं उतरायला लागलं तर ते काही उतरिणार घेऊन जातंय. पुन्हा घरी येताना गाडीतून काही गळत्यात. परत घरी आल्यावर कशाला लावल्यात? आडीला लावल्यात. खरं सांगा, आडीला लावलेल्या तरी पोटात जावत की सगळे बाबा? जात्यात का? त्याच्यातल्या सुद्धा काही नासून जात्यात. मी गप्प पाहायला लागलो असं थोडंच आहे. तुकोबरायचं प्रमाण आहे ना. मोहर आईसी फळे नाही, आले काही गळती, आले काही गळती, आले काही गळती. मोहर आईसी फळे नाही, आले काही गळती, आले काही गळती, आले थोडी ना साडी देवे, पटवदचे येते थोडी ना साडी देवे.
गावाची भाषा. मोहरायसी फळे नाही रिगताती कोटीवरी. मोहरायसी फळे नाही. आले काही गळती. आलेलं तर कायतलं काही गळून जात आहे. पक्वदशे येते थोडी. पक्वदशेला किती येत आहे? उगं थोडं. बरं जेवढं पक्वदशेला आलंय आणून लावलं त्याच्यातलं बी म्हणले नासाडी ते वेची. त्याच्यातलंही काय नासून जात आहे. आणि जे काय शिल्लक राहिलेले आहेत का नाही 10-5 कायऱ्या त्याचं नाव साध्य. विठाला 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 विठाला. हे साध्य मिळवणं फार आवश्यक आहे. महाराज म्हणतात आवश्यक शेवट ये रावगी खटपट चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. विरळा एखादा चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. जाणे वाट ऐसा आवश्यक तो शेवट ये रावगी खटपट. आवश्यक तो शेवट ये रावगी खटपट. तुकोबारा म्हणते ते गरजेचं आहे. आवश्यक शेवट येर वावगी खटपट आणि चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. एखादा कुणीतरी त्या ठिकाणी जातो आणि तिथं जो गेलेला आहे त्याचं नाव उचित आहे. विठाला विठाला पण हे उचित या तत्वापर्यंत जाण्याकरता फार पराकाष्ठा आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग गुद पीडन कुंडलिनी कलिमल कलभंग ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडोनी करी हो वनभंग ब्रह्मारंद्री मिसळे परिमुमुक्षुदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. हा उचित होण्याकरता एवढ्या पराकाष्ठा रामबुवा. काय पराकाष्ठा आहे? पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामे बैसला तेने सांडियली माया तेजली कंथा काया मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माझा रे. मग अनहत ध्वनिनाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुल्लत असून मग शेवटची प्रक्रिया ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. त्या अवस्थेला गेल्यावर त्या अवस्थेला म्हणतात सुदाम बाबा उचित अवस्था. विठाला 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 विठाला. उचित अवस्था कोणती बाबा? तर त्याच्यातला एक शब्द आपल्याला महत्वाचा आहे अनहत. काय 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 अनहत. अनहत म्हणजे काय? अनहत हा नाद आहे. नाद. नादाचे 2 प्रकार. एक अनहत नाद आणि एक नहात नाद. अनहत नाद कशाला म्हणतात तर नहात नाद कशाला म्हणतात? अनहत नाद म्हणजे आघाता वाचून झालेल्या नादाला कोणता नाद म्हणतात? अनहत नाद म्हणतात. आणि आघात करून झालेल्या नादाला नहात नाद म्हणतात. आणि हे दोन्ही ज्याला नाद नाही त्याला नादिक म्हणतात. बरं का? हे बी तुम्ही ऐकत चला. ऐका ना. म्हणजे अनहत आणि नहात ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या अनहत नावाच्या नादापर्यंत जाणं त्याचं नाव उचित होणं आहे. अनहत म्हणजे कसं? आता तुम्हाला सांगावं लागेल तेव्हा लक्षात येईल. 3 पखवाज एका स्वरामध्ये लावायचे. पांढरी 3 मध्ये 3 पखवाज लावले बाबा की कडीच्या 2 पखवाजावर थाप टाकली की मधल्या पखवाजाचा ऑटोमॅटिक आवाज येतो. गुरुजी जाधव गुरुजी येतो का नाही? मधल्या पखवाजाचा
माझा विश्वास नसेल तर करून बघा. 3 विणे लावून बघा, मधला विण्याचा ऑटोमॅटिक आवाज येणार 2 कडीचे वाजले. पण मधल्या पखवाजाचा आवाज येण्याकरता जाधव गुरुजी त्याला शाई चांगली भरलेली लागती. कशी लागती? शाई चांगली भरलेली लागते. शाई चांगली भरलेली लागती म्हणजे काय? काम क्रोध लोभ घातले बाहेरी, काम क्रोध लोभ घातले बाहेरी, काम क्रोध लोभ घातले बाहेर, काम क्रोध लोभ घातले बाहेर, काम क्रोध लोभ घातले बाहेरी, काम क्रोध लोभ घातले बाहेरी, घातले बाहेरी, घातले बाहेरी, काम क्रोध लोभ घातले बाहेर, काम क्रोध लोभ घातले बाहेर. बैसला अंतरी पांडुरंग, बैसला अंतरी पांडुरंग, बैसला अंतरी पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. काम क्रोध लोभ घातले बाहेर, काम क्रोध लोभ घातले बाहेर, घातले बाहेर, घातले बाहेर. गेले बाहेर बाबा, आहे का ना? काय काम क्रोध, हा ही चाल म्हणायला सुद्धा काम क्रोध लोभ बाहेर घालावं लागते, तेव्हा समेवर येत आहे बरं का ते. नाही तर मग समेवर येत नाही. त्याला समेवर येण्याकरता तरी अवधान एकले दिजे आणि मग समेशी पात्र होईजे. असा विषय येतो, आहे का नाही? अवधान द्यावं लागतं. अवधान संपलं की मग विषय संपून जातो. हा, समेवर येण्याकरता उचित व्हावं लागतं माणसाला. कसं व्हावं लागतं? उचित व्हावं लागतं. तसा मधला आवाज येण्याकरता शाई चांगली भरलेली असावी लागते. म्हणजे अंतकरणातला काम, अंतकरणातला क्रोध, हे विकारी जे अंतकरण आहे, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते. इथं तो अधिकारी नाही. आणि तुकोबरायचा असं कानोबराय म्हणतात, हेच आमच्या अंतकरणातलं निघाणं हे लय परेशान करायला लागलंय, म्हणून हे बेकार आहे. कोण? ये माया तेरी, बोला की बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, बहुत कठिन है राम, है राम, है राम, है राम, माया तेरी बहुत कठिन है राम. मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, पर भुवन बनाया ऐसा जैसे हरदम यही मुकाम. माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. हा, ही लय बेकार आहे. ही त्या उचित अवस्थेपर्यंत आम्हाला जाऊ द्यायला, बोला ना, तयारच नाही. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे नि घरे, हे तो संपत्तीचे वारेन साचोकारे जाईल. हा, इतकी बेकार आहे. हिनं बाबा चांगल्याला सोडलं. भल्या भल्या सिलावीला बटा असेही थंडा, 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 बली नये ही थंडा, भल्या भल्या सिलावीला बटा, बली नये ही थंडा, भल्या भल्या सिलावीला बटा, बली नये गा थंडा, भल्या भल्या सिलावीला बटा, ब्रह्मदेव त्रैलोक्येश्वरी, ब्रह्मदेव त्रैलोक्येश्वरी, हट्टेने हरविली बुद्धी, हट्टेने हरविली बुद्धी, झाली नारदाची नारदी अशी ही थंडा. जय हो, जय हो. भल्या भल्या सिलावीला बटा अशी थंडा, भल्या भल्या सिलावीला बटा अशी थंडा, अशी बरी नवे गा थंडा, भल्या भल्या सिलावीला बटा, ओ थट्टा गेली शंभूपाशी, कलंक लाविला चंद्रासी, भगे पडले इंद्रासी, बरी नवे गा
अशी बरी नवे का थटान भल्या भल्याची लावीला बटा बरी नवे का थटान भल्या भल्याची लावीला बटा बरी नवे थटान भल्या भल्याची लावीला बटा बरी नवे थटान भल्या भल्याची लावीला बटा आजब झटका मायका झटका मायका आजब 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 झटका मायका इंद्र चंद्र को क्या क्या हुआ है मालूम सबको जी नारद की तो भाई नारदी ऐसी नामद गाजी अजब झटका मायका अजब झटका माय तू पाया परमार्थ सबका सगुण गुण ही माया हो माया आधी बोलला दिल खेळाया खेळाया प्रपंचात रुवीला वेळू कौशल्य मानीला खेळू ब्रह्मविष्णू दयाचे बाळू लागती पाया सगुण गुण ही माया हो माया आधी बोलला दिल खेळाया खेळाया आधी बोलला दिल खेळाया आधी बोलला दिल खेळाया धडका मारली शंकर धडका मारली शंकर मारली शंकर धडका मारली शंकर धडका मारली शंकर मारली शंकर धडका मारली शंकर केला ब्रह्माचा मातेरा केला ब्रह्माचा मातेरा ब्रह्माचा मातेरा केला ब्रह्माचा मातेरा केवळ पंचानन येडक मदान मदान केवळ पंचानन 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 आता सांगायचं काय शिल्लक तुलच नाही आता काय है का नाही? आता कुठून सुरुवात झाली भल्या भल्या थट्टा बरी नव्हे थट्टा भल्या 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 भल्याशी लावेला बट्टा आता कुणा कुणाला लावला सांगा ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी थट्टेने हरविली बुद्धी सध्या बुद्धीच भ्रष्ट झाली आपली बरं बुद्धी भ्रष्ट झाली म्हणून उचित पर्यंत जायचंय आपल्याला हे लक्षात असू द्या हा थट्टेनं हरविली आणि झाली नारदाची नारदी नारद म्हणजे कोण माहिती ना तुम्हाला तिकडे वरच्या आळीला राहतंय ते का अहो दररोज भजन करणारा पण त्याला सुद्धा 60 पोरं झाले किती पोरं कशामुळं थट्टेनं हरविली बुद्धी बुद्धी भ्रष्ट झाली ना त्याच्या इकडे हा ते शिवपुराणात तुमच्या कथा येते ना ते नारद महाराजांनी तपश्चर्या केली शंकराच्या जाग्यावर आणि कामावर विजय मिळवला क्रोधावर विजय मिळवला आणि मग भोले बाबाला सांगितलं मी तपश्चर्या केली भोले बाबा म्हणले कशाला सांगता परमार्थ सांगतच जाऊ नये झाकून ठेवावा ते म्हणले मला खपाना काही घ्यायचं मी परमार्थ केलेला आणि मग ते विष्णूकडे गेला विष्णूंनी ते मायावी नगरी तयार केली ते राजा तयार केला ती पोरगी तयार केली आणि मग त्या पोरीचं भविष्य बघायला नारदाला बोलवलं आणि मग भविष्य बघायला काय घेतलं हातात नाही 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 हस्तरेषा बघायला असा हातात घेतला कशावर विजय मिळवला होता माया बोला ना कामावर विजय मिळवला क्रोधावर विजय मिळवला आणि त्या मायावी पोरीचा हात हातात आला कुणाच्या नारदाच्या मग हातात आल्यावर हस्तरेषात बघाव की हस्तरेषा बघाव ना ते हस्तरेषा बघा ना पोरीच्या तोंडाकडे बघायला लागला कोण तुम्ही बोला की राव नारद बरी नवे थट्टा भल्या भल्याशी लावीला बट्टा नारद आला सुद्धा किती पोरं झाले 60 पोरं झाले एवढी बेकार आहे हा महादेव बडा देव सब देव का राजा भिल्लीनी के नागेश हे नाव कुणाचं आहे देहाच मग खरं सांगा गावकरी नागेश नाव जर देहाच आहे तर मग तुमचं नाव काय बोला ना नागेश नाव जर देहाचं नाव जर नागेश आहे तर मग तुमचं नाव काय त्याचं उत्तर आहे तुम्हाला नावच नाही मुक्त होता परी आभळे झाला बंद बळे झाला बंद घेऊन होता परी बळे झाला बंद
होता परी बळे झाला बद्ध आणि पुढचं जे घेऊन या छंद माझे माझे. अगोदर तुम्हाला नाव होतं का जन्माला हा ज्ञानोबरायचं म्हणणं आहे जन्मलिया बाळकाशी नाव न येतय पाशी ठेविलेनी नावेशी ओ देत उठे. जन्माला आलात तुम्ही आणि मग तुमच्या आई वडिलांना तुमचं काय ठेवलं नाव. नुसतं असं नाही बँड लावून ठेवलं. काय लावून ठेवलं बोला ना. बँड लावून. खरं सांगू का ज्या दिवशी बँड लावून नाव ठेवलं शास्त्रीजी त्या दिवसापासून आपल्या जीवनाचा बँड वाजायला सुरू झाला. लक्षात येते ना. हे माझं मी अमुक मी नागेश राव आहे मी नागेश पाटील आहे मी म्हणजे गावचा करता धरताय घेऊन या छंद माझे माझे. हा हे माझं ते माझं नाव ठेवलं की गोळा करायचा नाद लागला आपल्याला. कशाचा गोळा करायचा. याचं नाव काय आहे माया. हा आणि ही माया इतकी विचित्र आणि हिनं चांगल्या चांगल्याला सुद्धा सुधरू दिलेलं नाही. आणि आज तू कानोबरायचं असंच म्हणणं आहे की हिनं चांगल्या चांगल्याला सुधरू दिलं नाही. आता एकतर तुझ्याकडे मी आलोय ज्या अर्थी तू कानोबरायने मागणी केली त्या अर्थी कानोबराय देवाच्या समोर बोला उभे असावेत. आणि ज्या अर्थी उभे त्या अर्थी त्यांची भेट झालेली. आणि भेट झाल्याच्या पुढची ही प्रक्रिया आहे की देवा आता तू आम्हाला काय कर उचित कर. नेमकं उचित करून काय करावं तर प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात प्रेम घाली. करुणी उचित याला म्हणायचं गायक आहे का नाही वादक. त्यांना असं वाटलं नुसतं गायकाचंच वर्णन चालू आमचं आहे का नाही काय का नाही. म्हणून ते मोठे पखवाज वादक काय नाव त्यांचं ते केसावले भवानी शंकर एकदा कीर्तनात वाजवायला बसले. तुम्ही ते क्लिप बी बघितले असं. आता त्यांचा कीर्तनाचा अर्थार्थी काही संबंध. ते क्लासिकल वादक आणि ते पखवाजावर आता सुंदर ते ध्यानावर रूप पाहता पहिलं झालं बाबा हे सगळं चालीपर्यंत सगळं ठीकठाक झालं आणि मग बोलायला चालू झालं आणि ते विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलं की मग ते त्यांना ते माहीत नाही पण इकडं आपल्या महाराष्ट्रातला पखवाजा वाजवायचा. मग ते बोलायला चालू झाल्यावर ते म्हणले मेरा कब आहे. अरे मेरा कब आहे मेरा बजाना कब आहे मेरा. तसं त्यांनी गुपकी आणली माझं बी घे भाऊ मी बी वाजवतोय तर तुला कळतंय काय की नाही. म्हणून एक सांगू तुम्हाला ही जी पखवाज ही साधन आहे ना बाबा वारकरी संप्रदायातली सगळ्यात क्लिष्ट साधन आहे गुरुजी. सगळ्यात क्लिष्ट सगळ्यात डेंजर काय पखवाज. तू म्हणाल तुला कसं कळलंय जावे त्याच्या वंशा हे सगळे कुठाने करून मी इथं आलो. खरं सांगतो तुम्हाला बरं. पखवाजा कीर्तन करणं सोपं आहे बाबा. लक्षात नाही आलं की विठ्ठल विठ्ठल म्हणून पलास्टर हाणून घेता येतं आपल्याला आहे का नाही. पण हे संगीतीय क्षेत्र असं आहे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाला असं काम आहे. तिथं म्हणताच येत नाही. मग थांबा थोडं महाराज 1-2 मिनटं थांबा मी जरा एक बोल बघतो मग वाजवतो. हां कॉपी
कॉपी करायची, खोटं बोलायचं नाही कुठं कलेच्या बाबतीमध्ये आहे का नाही. एवढं बेकार एक 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 अक्षर घोकावं लागतं बाबा. ताकिट घन ताकिट घन ता कडतक धत्ता कता घे घेता धातक धत धातक घेन ता ता धातक घेन ता ता धातक घेन ता. असं आहे का नाही. इतकं बेकार आहे. कळालं नाही तुम्हाला. ते म्हणलं तिकडं 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 जा असं म्हणतो. इतकं बेकार आहे बाबा हे पखवाज गाणं वाजवणं. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही संगीतातले दर्दी आहेत म्हणूनच एवढाले मोठाले माणसं ठेवलेत. संगीत ही एक अशी गोष्ट आहे, माणूस कितीही दुःखानं व्याकुळ झाला तरी त्याला त्या डिप्रेशनमधून बाहेर काढणारी एकच गोष्ट आहे, त्याचं नाव आहे संगीत. किती डिप्रेशनमध्ये जाऊ बघा, एखादा जर डिप्रेशनमध्ये माणूस गेला का ते निवांत गाणे लावून काय करतंय, झोपत आहे. उन आंखों का हसना भी क्या. जागेत का पडले तुम्ही. हा काही सॅड सॉन्ग आहेत ना ते गाणे म्हणलं की डोळ्यात पाणी येतंय. काही गाणे म्हटलं नाट्यसंगीत की मनाला समाधान वाटतं. आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा. किती बरं वाटतंय. मृगनयना रसिक मोहिनी कामिनी होती ती मंजुळ मधुरापिनी रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी. मला गाण्यातली एवढी अक्कल नाही बरं का, पण मोडकं तोडकं म्हणून दाखव. ते नाट्यसंगीत असायचं. प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता जीव वेडावला उचलुनी घेतले निजरती मी तुला. प्रथम तुझ पाहता. कशी चाल आहे गुरुजी. नाट्यगीताचीच आहे का नाही. लोक म्हणतात वारकरी चाली म्हणा. आता ही चाल रूप पाहताला दणकून वारकरी म्हणतात. रूप पाहता लोचनी म्हणतात का नाही. वारकऱ्याचंच भांडवल आहे सगळं तिकडं. हा आता तुम्ही वारकऱ्याची एक चाल म्हणता ना, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. अहो ही सुद्धा गाण्याचीच चाल आहे. जरा सामने तो आओ चलिए. नाही नाही आहे का नाही गाण्या चालू म्हणून नाव ठेवायचंच नाही. विठाला विठाला कशी असू द्या, फक्त ती चाल असावी. म्हणणारा चालीचा नसू नये. आहे का चाल कुठली का म्हणे ना, पण चालीचा नसू नये हे महत्वाचा भाग आहे. त्या चालीमध्ये काय असावं, प्रेम घाली. हा लांब पळायचं नाही आपल्याला, आहे का नाही. हा त्याच्यामध्ये काय असावं, प्रेम असावं. ते नाद ब्रह्मामध्ये आपल्याला प्रेम पाहायला मिळतंय. समाधान वाटतं म्हणलं तुम्हाला काही गाणे म्हणल्यावर. आणि काही गाणे म्हणलं की डोळ्याला दोन दोन धारा लागतात. कशाला, कोणतं ते सॅड सॉन्ग दर्द दर्द भरे गीत असतात. उन आंखों का हंसना भी क्या जिन आंखों में पानी न हो वो जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहानी न हो. जीने मरने की किसको पड़ी राम भजले श्याम भजले घडी दो घडी जय सिया राम. तुमच्या मनात प्यार करले म्हणेन का काय. त्याचं स्मरण करा. हे म्हणून त्याचं जरी स्मरण केलं तरी तो भेटल. नाही तुम्हाला संस्कृत आलं नाही, सुंदर ते ध्यान आलं तर एवढंच म्हणा, मेरे हात में. पुढं काय, तेरा हात हो और सारी जिंदगी बर्बाद हो नाही तेरे साथ हो. तेरे साथ हो म्हणजेच प्रेम घाली हृदयात. माझ्या अंतकरणामध्ये तुम्ही काय घाला, प्रेम घाला. आणि जे प्रेम निर्माण झालंय त्या प्रेमामध्ये कसल्याच प्रकारची घट झाली नाही पाहिजे. काय झाली नाही पाहिजे, घट. आता प्रेमाचा आता बरेच अर्थ निघतात बरं. प्रेम म्हणजे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, आय लव्ह यू,
लक्ष आहे ना तुमचं माझ्याकडे बोलण्याकडं. हे आय लव्ह यू बी लव्ह यू काही नसते बरं. हे प्रेम नाही, याचं नाव वासना आहे. याचं नाव काय आहे? वासना आहे. मी शिर कापून घेईल. प्रेम कशाला म्हणतात? की जिथं प्रेम निर्माण होतं तिथं शिल्लक काही प्रेमाची तो ऐसी जाती सर्वस्वासी सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी मुकावे प्रेमाची तो ऐसी जाती सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी तो ऐसी जाती सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी मुकावे हरी प्रेमाची जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी मुकावे याचं नाव प्रेम आहे. प्रेमाची तो ऐसी जाती आणि सर्वस्वासी मुकावे भरिला ओलंडोनी रीता करी घट मिस पाणी असी गोविंदाची चट. याचं नाव प्रेम आहे. पाणी भरपूर भरलेलं असलं तरी त्याला पाहण्याची सतत इच्छा व्हावी. याचं नाव काय आहे? कान्हया रे कान्हया रे कान्हया रे ए जग जेठी आणि देई भेटी एक वेळा अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालेले हे लक्षण आहे की त्याचा थोडा सुद्धा विरह माणसाला काय होऊ नये, सहन होऊ नये. आणि प्रेम झाल्यावर तो विरह सहनच होत नाही. ज्याला ज्याला याच्यासोबत प्रेम झालंय, कशासोबत बोला ना, तंबाखू सोबत, त्यानं फक्त 3 तास तंबाखू न खाता जगून दाखवा. लक्षात येतंय? 3 तास जर नाही भेटली, 2 किलोमीटरवर माणूस असला तरी ते तिकडे चलत जाण्याची तयारी असते त्याची. काय झाला त्याला त्याचा बोला ना. बरं 3 किलोमीटर चलत जावं आणि त्याची माझी भेट व्हावं. तुम्हाला कळलं का नाही? आणि त्यांनी म्हणा महाराज आहे का? मी म्हणावं नाही. त्याला असं वाटतं याला मारूनच टाकावं. कोणाला? मला. का? काय झालाय त्याचा? विरह झालाय. विरह. इतका विरह खऱ्या अर्थानं भगवंताच्या बाबतीमध्ये एवढं प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. इतकं जर प्रेम निर्माण झालं, मला वाटतं हेच प्रेम निर्माण व्हावं म्हणून आज कान्होबाराय म्हणतात करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास आणि थोर करोनिया आस. मी फार मोठी आशा माझ्या अंतःकरणामध्ये घेऊन आलोय, दान मागण्याकरता आलोय. या आशेची पूर्तता तुम्ही करा. की काय पूर्तता करा? चिंतन बरोबर. चिंतन समाई 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 सेवा पुलिस देई सेवा पुलिस देई सेवा
संकुचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस. तिसऱ्या चरणातली जी मागणी आहे ती फार महत्वाची आहे. चिंतन समयी आणि सेवा आपलीच देई. ज्यावेळेस मी चिंतन करायला बसल त्यावेळेस माझ्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप आणि आवरण या तिन्ही घटना परत घडल्या नाही पाहिजे. सेवा आपुलीच देई. हा, हे करताना हे मनामध्ये अजिबात क्लेश नाही. तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी अशी अवस्था झाली पाहिजे. चिंतन करता बघा, तुम्ही 2 मिनिटं जरी माळ घेऊन बसले ना, अर्धा तास तुमच्या मनात काहीच येणार नाही. आणि माळ घेऊन बसले 10-5 मणी वर वडले, तुमचं लक्ष माझ्याकडं की तुमच्या मनात दुसरे विचार यायला सुरू होतात. विश्वास नसेल घरी गेल्यावर करून बघा. चिंतनाला बसलं की मनामध्ये विकल्प निर्माण होतात, विकल्प. आणि आज कानोबार आहे म्हणतात हे चिंतनाला बसल्यावर ते विकल्प माझ्या अंतःकरणामध्ये आलेच नाही पाहिजे. कारण हे विकल्प तो आता पाठीमागं बरीच बडबड झाली याच्यावर आपल्या, आहे का नाही? यानं चांगल्या चांगल्याला तुम्हाला सोडलं नाही म्हणलं, तुम्हाला इतकं विकल्प बेकार असतो. अहो, विकल्पानं लक्ष्मणासारख्याला सोडलं नाही बाबा. विकल्पानं जगत जननी सीता माता तिला सुद्धा सोडलं नाही कुणी. बोला की विकल्प विकल्प. ते भावार्थ रामायणातला एक छोटासा प्रसंग आहे. लक्ष्मण भैया, सीता माता आणि रामप्रभू वनवासाला निघाले. आणि वनवासाला जात असताना एक अशी जागा त्यांना लागली जाताना की त्या जागेवर गेल्यावर लक्ष्मण भैया त्या जाग्यात प्रवेश झाला की लक्ष्मण भैयाच्या मनात विचार आला. ते म्हणले हे रामाला वनवास आहे, सीता त्यांची बायको आहे, ती त्यांच्यासोबत आली, योग्य आहे म्हणले. पण मी कशामुळं मधीच आलो असून कबाब मी हड्डी. लक्षात येते ना तुम्हाला कोण म्हणतंय असं? लक्ष्मण भैया. मग सीतेच्याही मनात असाच विकल्प आला. आम्ही दोघं नवरा बायको आहेत, माझ्या नवऱ्याला वनवास आहे, मी त्यांच्या अर्धांगिनी, मी सावली म्हणून उभा राहणं माझा अधिकार आहे, मी यांच्या बरोबर आले, बरोबर आहे. पण हे आमच्यासोबत कायला आला असं? कोण? लक्ष्मण भैया. काय आला मनात? विकल्प. हे विकल्प इतका बेकार आहे बरं. आणि मग ते टप्पा पार केला. आता का आला हा थोडीशी कथा वेगळी, पण ते सांगतो तुम्हाला. ते टप्पा पार झाल्यावर हे दोघं भानावर आले आणि मग रामप्रभूला विचारू लागले, प्रभू माझ्या मनात असं आलं. लक्ष्मण भैया म्हणतात. तेवढ्याच सीता माता म्हणते, हो मला बी असंच वाटलं, काय कारण आहे याचं सांगा. आणि मग रामप्रभू म्हणले, अरे ज्या जागेहून आपण आलो ती जागा जरा बाद होती. म्हणले बाद म्हणले या जाग्यावर पहिले सुंद आणि उपसुंद नावाचे 2 राक्षस, हे दोघं भाऊ एवढे एकमेकावर प्रेम करत होते, एकमेकाला सोडून घास खात नव्हते. पण थैमान घातलं आणि यांना मारण्यासाठी भगवंतानं एक मोहिनीचं रूप धारण केलं. तिचं नाव आहे तिलोत्तमा. ते रामायणामध्ये ओवी ना, देखो नि तिलोत्तमा उत्तम वधू सुंद उपसुंद दोघे बंधू, असं आहे बरं. आणि मग ते हे दोघं भाऊ आणि तिला पाहिल्यावर तो सुंद उपसुंदाला म्हणतो, उपसुंदा तुला कसं काय म्हणले वहिनी शोभून दिसल का नाही? तुम्ही ऐकतायत का? पडला थोडं. ते उपसुंद म्हणतो, दादा तुझं झालेलं आहे राव, तुलाच कशी दिसल. आणि एवढ्यावरच पुन्हा त्यांच्या डोक्यात खटकी भरली. दोघाचं भांडण झालं आणि त्यांचं युद्ध होऊन ते रक्त तिथं पडलं. ती जागा दोषित झाली आणि त्याचा परिणाम, त्याचा इफेक्ट कुणावर झाला? बोला ना, लक्ष्मण भैयावर आणि सीतामातेवर. याला म्हणतात विकल्प. हा, आणि आज कानोबाराय म्हणतात हा चिंतन करताना माझ्या अंतःकरणामध्ये हा विकल्प अजिबात आला नाही पाहिजे. तुझ्याबद्दल एक क्षण सुद्धा शिंक जांभळी ठोकला आणि एवढा वेळ वाया गेला, एवढी सुद्धा तेवढं सुद्धा आमच्या जीवनामध्ये झालं नाही पाहिजे. काय या संत परंपरेचं एवढी निकड आहे भगवंताविषयी. मोठमोठाले उदाहरण दिलेत. कन्या सासुऱ्याची आणि बटाटवडे तळोनी खाय, असं आहे का? मागे परतोनी पाहे, हे उदाहरण आहेत. कन्या सासराला निघाली, कुठं निघाली तर कुणीकडे पाहती? बोला ना, मागं वळून पाहते. का? तर माहेराविषयी तिच्या अंतःकरणामध्ये काय प्रेम आहे. इतकं प्रेम की त्या प्रेमाला बघा दिवाळीचा सण असं तोंडावर यावं बाबा, आणि मग तिच्या अंतःकरणातली निकड बघावी. दिवाळीच्या मुळा लेकी असावली
पाहात से वाटुली माहेराची पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ज्ञानोबाला म्हणतात असा दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर त्या मुलीच्या अंतःकरणामध्ये जी निकड आहे तितकी निकड म्हणले माझी तुझ्याबद्दल राहायला पाहिजे. याच्याही पेक्षा पुढचं उदाहरण दिलं. चुकलिया माय लेकराची आणि आईची ताटातूट झाल्यावर जसं दोघालाही करमत नाही तसं चिंतनाच्या समयी तितकं प्रेम माझं तुझ्याबद्दल निर्माण व्हावं. याच्यापेक्षा शेवटचं उदाहरण, त्याच्या पुढे उदाहरणच बसत नाही. त्याच अभंगातलं कन्या सासुराशी जाय त्याचं शेवट काय? जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. मला वाटतं या उदाहरणाच्या पुढं जगामध्ये दुसरं उदाहरण बसूच शकत नाही. जसा मासा पाण्याशिवाय बोला राहूच शकत नाही आणि जर राहिलाच तर तो मासा होऊच शकत नाही आणि असूच शकत नाही, हे का नाही? तसं जसा पाण्यातला मासा बाहेर काढल्याच्या नंतर त्याची जसं तडप त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होती तसं तुझ्यापासून बाजूला काढल्यावर माझ्या अंतःकरणामध्ये सुद्धा तुझ्याबद्दल एवढी इच्छा एवढी तळमळ निर्माण झाली पाहिजे. असं चिंतन समयी व्हावं. हा सेवा आपुलीच देई आलो दान मागायास आणि थोर करोनिया आस. बस याच्यापेक्षा काही नाही. फक्त एवढंच आम्हाला काय करा? मार्गदर्शन करा. तो कया तो कया तो कया बंधू मने बाबा. तो कया तो कया तो कया बंधू मने बाबा. तू कया तू कया तू कया बंधू माने बाबा. तू कया तू कया तू कया बंधू माने बाबा. हा तो कया तो कया तो कया बंधू माने भावा. तो कया तो कया तो कया बंधू माने भावा. तो कया तो कया तो कया बंधू माने भावा. तू कया तू कया तू कया बंधू माने बाबा. माझा निरबावे देवा माझा निरबावे देवा देवा माझा निरबावे माझा निरबावे अरे माझा निरबावे मज निरबावे देवा 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 मज निरबावे मज निरबावे देवा देवा देवा. सारे गरे गम गम पम ग गम बसा नि 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 सा नि द प द म प गम रे ग सारे द नि सा सा तू कया बंधू मने भावा. हा हा तो कया माझा निरबावे देवा माझा निरबावे देवा 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 माझा माझा निर्वाग्य देवा रे देन
माझा लीला लीला वावी देवा माझा लीला वावी देवा माझा लीला वावी हो मजनी रबाबे देवा हो मत कर तू अभिमान रे बंदे झूठे तेरे शान मत कर तू अभिमान रे बंदे झूठे तेरे शान तेरे जैसे लाखों आए तेरे जैसे लाखों आए लाखों इस माटी ने खाए लाखों इस माटी ने खाए रहा न नाम निशान रे बंदे झूठे तेरे शान ओ मत कर तू अभिमान रे बंदे झूठे तेरे शान तेरे पास है हीरे मोती तेरे पास है हीरे मोती मेरे मन मंदिर में ज्योति कौन हुआ धनवान रे बंदे झूठी तेरी शान ओ मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान थोड़ा करो निया थोड़े करो निया थोड़े करो नियास थोर करो नियास आलो 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 दान मागायाच आलो 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 दान मागायाच मागायाच माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली यथामती यथावकाश धावते वेगामध्ये या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. सर्व विद्वत रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. आज माझ्याबरोबर आलेले आदरणीय वंदनीय पूजनीय हरिभक्तपरायण आकाश महाराज शास्त्री. खऱ्या अर्थानं महाराज वेळात वेळ काढून आपल्या गावामध्ये आलेत. आपल्या गावाचं भाग्य की वृंदावनमध्ये वास्तव्य करणारं एक महापुरुष आज आपल्या गावामध्ये त्यांचं आगमन आहे. महाराजांना मनापासून वंदन आहे. गावकऱ्याच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो. तुमच्या अशीच उत्तर प्रगती होत जावो आणि महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आता लय माझ्या राहिले नाही असं मला वाटायला लागलं आहे का नाही. लय व्हिडिओ कसले यायला लागले. त्यापेक्षा तुमच्याकडंच पोरं पाठवून दिलेले बरं वाटतं आहे. कमीत कमी खरं सांगतो तुम्हाला वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण होतो इकडला चांगला महाराज आणि तिकडला रिक्षावाला. खरं सांगतो तुम्हाला इतकी तफावत आहे. तिकडला रिक्षावाला सारखा राधे 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 करतो. माणूस जर आडवा आला तो रिक्षावाला म्हणतो राधे 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 बाजू को हट जाओ. इकडं म्हणतो अय यार महारा होय ना तिकडं. तुमच्या लक्षात येते ना हा प्रकार आहे इकडं आणि तिकडला. म्हणून तो अंतःकरणातला भाव ते प्रेम वृंदावनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच प्रेम आज आमच्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. म्हणून महाराजांनाही वंदन करतो. आदरणीय हरिभक्तपरायण सिद्धांत सिद्धांतच सांगितले त्यांनी बसल्या बसल्या आहे का नाही. सिद्धांत महाराजांनाही मनापासून वंदन आहे. आदरणीय गुरुजी आहेत, आदरणीय जाधव महाराज, आदरणीय आपले हरिओम महाराज, आदरणीय ज्यांच्यामुळं मला इथे येण्याचा सुयोग आला आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सुदाम महाराज.
त्यांच्या माध्यमातून दर्शनाचा सुयोग आहे. खूप मोठी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाची. महाराज मग म्हणले, महाराज कितीच मोठा कार्यक्रम असन बरं, लोह्यात कुठंच असं जागाच दिसना की तिथं बॅनर नाही. किती मोठा खर्च केला या लोकांना. लोह्यात तिकडं चर्चा आहे की पांगरीमध्ये खूप मोठा काय चालू आहे, सप्ताह चालू आहे. एवढं मोठं तुम्ही प्रेमानं करताय, खऱ्या अर्थानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी भगवंताकडं आता आज मागणीचाच दिवस आहे. आलो दान मागायास, देवाकडे एवढंच मागणं मागतो आता की माझ्या या पांगरीच्या परमार्थाला आता फक्त कुणाची नजर नको बाबा लागू देऊ, असाच परमार्थ हा वाढत जाओ, एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना, एवढंच दान. आणि या सप्ताहाचं 100वं सुद्धा वर्ष याच कार्यकर्त्याच्या हातून व्हावं, एवढी सदिच्छा व्यक्त करतून माझ्या वाणीला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. माईक चालू करा, माईक. जगद्गुरु तुकाराम 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 तुकाराम. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. टाळी वाजवा महाराज. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास हरी हरी. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. हे बघा, हात वर करा सर्वजण, हात वर करा. 2 मिनिटं नाथरायाचं भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.